हॅलो फ्रेंड्स, मी अशोक गदादे फ्रॉम आनंद चॅरिटेबल संस्थाच गंगाई फार्मसी कॉलेज कडा. मी आज तुम्हाला शिकवणारे इंट्रोडक्शन टू हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जे सेकंड इयरच्या PC2 या विषयामध्ये आहे. आणि हे शिकणं फार महत्त्वाचं आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, कारण तुम्हाला जी सेकंड इयरला स्ट्रक्चर्स आहेत, ड्रगचे स्ट्रक्चर्स आहेत, हे स्ट्रक्चर काढण्यासाठी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चरच्या बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यातली सर्वात महत्त्वाची बेसिक जे गोष्ट आहे ते म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये असलेले हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. आणि ते हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स काय आहेत हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तुम्ही स्ट्रक्चर शिकण्याच्या अगोदर हे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स बेसिक नॉलेज घेणं फार आवश्यक आहे. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड पाहण्याच्या अगोदर आपण बेसिक ज्या इंट्रोडक्शन टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टरमध्ये बेसिक जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पाहिले होते त्याचे सायक्लिक कंपाऊंड्स आणि ओपन चेन कंपाऊंड्स आपण पाहिले. या ठिकाणी तुम्ही पाहता इथेन, मिथेन, या ठिकाणी एक्झाम्पल ब्युटेनचं आहे, त्या ठिकाणी आयसोब्युटेन आहे, वेगवेगळे पेंटेन जे ओपन चेन्स कंपाऊंड. हे सगळं इंट्रोडक्शन तरी पण एक तुम्हाला दाखवलं आहे की काय आहेत, परत रिमाइंड्स करण्यासाठी. दुसरे असतात सायक्लिक कंपाऊंड ही सगळ्यांना नोन कंपाऊंड आहे. जे कॉमन कंपाऊंड जे आहे बघायला मिळतं तुम्हाला बेंझिन, ज्याच्यामध्ये काय सायकल आहे. आणि हे जसं हे जे बेंझिन आहे हे 6 मेंबर रिंग, तसं हे 5 मेंबर रिंगचे एक कंपाऊंड्स आहे. याचे थोडे आपण जर पाहिलं या ठिकाणी पहा सायक्लोप्रोपेनवरती जे एक्झाम्पल सायक्लोपेंटेन हे एक एक्झाम्पल दिलेले आहे जे 5 मेंबर रिंग आहे. आणि सायक्लोहेक्झेन. आता बेन्झिन आणि सायक्लोहेक्झेन काय फरक आहे हे बेसिकमध्ये आपण पाहिलेले आहे. परत एकदा थोडं पुढं पाहू. तर हे झालं 5 मेंबर रिंगवरचं. खाली जे आहे 5 मेंबर रिंग आणि नंतर 6 मेंबर रिंग. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 3 मेंबर रिंग सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन हे पण बघा स्ट्रक्चर जे आहेत. आता हे सायक्लोप्रोपेन बघा, प्रोपेन जे आहे प्लेन जर असेल तर ओपन चेन, परंतु हे सायकलमध्ये आलं सायक्लोप्रोपेन. सायक्लोपेंटेन पाहिलं आपण. आता या ठिकाणी बघा ही बेन्झिनची रिंग थोड्या वेळापूर्वी दाखवली होती. बेन्झिनची जर रिंग स्पष्ट काढली, कारण हे तुमचे जे कार्बन्स आहेत हे तुम्हाला दाखवलेले नाहीत, फक्त कॉर्नर्स आहेत. या प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला दाखवलेलं नाही तर त्या ठिकाणी कार्बन समजायचं. आता हा जर ओपन करून पाहिला आपण जे स्ट्रक्चर या साईडला डाव्या बाजूला पहा, बेन्झिन जे आहे प्रत्येक कॉर्नरला कार्बन आहे. आणि या ठिकाणी एक सोडल्यानंतर एक डबल बॉन्ड्स आलेला आहे. आणि प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन. म्हणजे किती हायड्रोजन्स आहेत बेन्झिनमध्ये? 1 2 3 4 5 6 हायड्रोजन्स, 3 बॉन्ड, 6 कार्बनला 6 हायड्रोजन्स आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी सायक्लोपेंटेन जे आपण वरती स्ट्रक्चर आहे 5 मेंबर रिंगमध्ये, या ठिकाणी किती कार्बन्स असायला पाहिजे? प्रत्येक ठिकाणी 5 कार्बन आहे. साईडला दाखवलेले आहे बघा सायक्लोपेंटेनच्या 5 कार्बन्स आहेत. आणि परंतु तिथं कुठेही मध्ये डबल बॉन्ड नाही आहे, त्यामुळे प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन्स आहेत. तसं सायक्लोहेक्झेनमध्ये सुद्धा 6 कार्बन्स आहेत, मध्ये कुठलाही डबल बॉन्ड नसल्यामुळे व्हॅलन्सी कार्बनची 4 आहे, त्यामुळे प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन. पण लक्षात ठेवा 6 मेंबर रिंग आहे, कुठेही मध्ये तुम्हाला दुसरा ॲटम्स काढलेला नाही, म्हणजे ते कार्बन आहे समजायचं. म्हणजे 6 कार्बन्स आहेत त्या ठिकाणी. या सायक्लोपेंटेनमध्ये सुद्धा सायक्लोप्रोपेनमध्ये 3 मेंबर रिंग आहे, म्हणजे त्या ठिकाणी 3 कार्बन्स आहेत. आणि सायक्लोब्युटेन ही 4 मेंबर. प्रत्येक कॉर्नर ह्या ठिकाणी जो कॉर्नर्स आहे या कॉर्नरला प्रत्येक ठिकाणी कार्बन आहे आणि ते हायड्रोजन त्याच्या व्हॅलन्सीनुसार ॲडजस्ट होतात. जसं सायक्लोहेक्झेनमध्ये 6 कार्बनला या ठिकाणी सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर 6 कार्बनला या ठिकाणी प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजनमध्ये कुठेही बॉन्ड नाही, म्हणून C6H12 हे सायक्लोहेक्झेन स्ट्रक्चर येतं. आणि दुसरं 6 मेंबर बेन्झिनचं स्ट्रक्चर जे येतं या ठिकाणी C6H6. या ठिकाणी प्रत्येक कार्बनला एकच हायड्रोजन आहे आणि एकाडे एक बॉन्ड नंतर तो काय येतो तुमचा डबल बॉन्ड येतो आहे. तर हा जे तुम्हाला सायक्लिक कंपाऊंड्स काय येतं हे थोडक्यात बेसिक सांगितलेलं आहे मी. आता परत येऊ आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंडच्या ॲक्च्युअल डेफिनेशनकडे. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आर cyclic compounds
in which one or more carbon atom is replaced by the heteroatom like N, O, S, P, Si, then such a compound are called as heterocyclic compounds. सिंपल डेफिनेशन आहे. जे आपण सायक्लिक कंपाऊंड्स पाहिलं होतं, बेन्झिन्स पाहिले होते, सायक्लोप्रोपेन, सायक्लोपेंटेन, त्याच्या प्रत्येक कॉर्नर जो आहे त्या ठिकाणी कार्बन होता, दुसरा कुठलाही ॲटम नव्हता. त्या ठिकाणी त्या कॉर्नरच्या एका किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉर्नरवर त्या कार्बनला रिप्लेस होऊन या ठिकाणी दिलेले तुमचे जे हेट्रो ॲटम्स आहे म्हणजे N नायट्रोजन, O ऑक्सिजन, S, P, Si हे जर त्या ठिकाणी रिप्लेस झाले, कार्बन ॲटम जाऊन जर हे ॲटम जर आले आणि तो जर कंपाऊंड तयार झाला तर अशा कंपाऊंडला म्हणलं जातं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. Heterocyclic compound are cyclic compound in which one or more carbon atom is, त्यातला एक किंवा दोन म्हणजे जे ओरिजिनल जे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत जे मगाशी पाहिलं होतं, बेन्झिन्समध्ये 6 कार्बन्स होते, सायक्लोहेक्झेन्समध्ये 6 कार्बन होते, सायक्लोप्रोपेनमध्ये 3 कार्बन जे कॉर्नर्सचे आहेत, त्या ठिकाणी ते कार्बन त्यातला एक किंवा दोन किंवा तीन जे आहे ते जाऊन कार्बनच्या जागेवर NOSPSI हे जाऊन बसतात आणि तयार होणारा कंपाऊंडला हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणतात. अँड ॲटम लाईक NOSPSI आर नोन ॲज हेट्रो ॲटम्स. अशा प्रकारे एकदम सोपी डेफिनेशन आहे. डेफिनेशन तुम्हाला परीक्षेला विचारत नाहीत, परंतु माहिती पाहिजे की हेट्रो ॲटम म्हणजे काय आहे ते. या ठिकाणी एक सिंपल एक स्ट्रक्चर दाखवतो मी. हे 5 मेंबर रिंग आहे तुमच्या समोर आणि या 5 मेंबर रिंगला ज्यावेळेस ते सायक्लिक कंपाऊंड्स 5 मेंबर रिंग होतं, सायक्लोप्रोपेन होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्येक सायक्लोपेंटेनपासून आलेलं प्रत्येक कॉर्नरला कार्बन होता, म्हणजे 5 कार्बन्स होते. परंतु या ठिकाणी खाली बघा नायट्रोजन रिप्लेस झालेला आहे, म्हणजे हे झालेलं आहे हेट्रो ॲटम त्या ठिकाणी ॲड झालेला आहे आणि हेट्रो ॲटम आल्यामुळे हे झालं हेट्रो कंपाऊंड. ऑलरेडी या ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला जर तुम्हाला कार्बन्स होता, पण तू कार्बनच्या ऐवजी आता या ठिकाणी नायट्रोजन्स आलेलं आहे आणि त्यामुळे हे झालेलं आहे तुमचं हेट्रो कंपाऊंड. आपण पाहू रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. सर्वांना माहिती की IUPAC नॉमेनक्लेचर असतं आणि या IUPAC नॉमेनक्लेचरनुसार रूल्स काय आहेत, हेट्रोसायक्लिक जे कंपाऊंड्स आहेत त्याच्यासाठी रूल्स काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर जर सर्वात महत्त्वाचं तुम्ही हे लक्षात ठेवायचे की तुम्हाला काय कार्बन ॲटम रिप्लेस होऊन काय येणार आहे, ONSPSI हे येणार आहेत, हे लक्षात घ्या. जर या ठिकाणी पहिला रूल सांगतो तुम्हाला की जर द नेम ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर डिराइव्ड बाय द प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला प्रीफिक्स इंडिकेटिंग द नेचर ऑफ हेट्रो ॲटम कोणता त्या ठिकाणी आलेला आहे, कोणता हेट्रो ॲटम त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यानुसार त्याची जे नाव दिलं जाणार आहे ते हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं त्याच्यानुसार तुम्हाला दिलं जाणार आहे. एक्झाम्पल जर पहिलं पहा, या ठिकाणी 1 नंबरचं एक्झाम्पल जे आहे तुमचं ऑक्सा, म्हणजे ॲटम जर कार्बनच्या ऐवजी O आला तर त्या ठिकाणी प्रिफिक्स येणारे ऑक्सा, म्हणजे हा एक तुम्हाला नॉमेनक्लेचरमध्ये हे लक्षात ठेवावं लागेल, प्रिफिक्स ऑक्सा येईल. दुसरा जो आहे नायट्रोजन जर त्या ठिकाणी किंवा N जर रिप्लेस झाला, कार्बनच्या ऐवजी N रिप्लेस झाला तर प्रिफिक्स ॲझा किंवा पायरा हे 2 असते. त्यानंतर तिसरा आहे तुमचा S जर रिप्लेस झाला तर त्या ठिकाणी प्रिफिक्स जो आहे तो तुमचा थाया असणार आहे. जर तुमचा P आला तर तुमचा प्रिफिक्स असणार आहे फॉस्फा आणि तुमचा SI आला तर सिलिका. हे प्रिफिक्स तुम्हाला हे चार्ट लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण तुम्हाला हे नॉमेनक्लेचर पुढं द्यायचं आहे. आपण हे प्रॅक्टिसमध्ये सर्व घेणार आहे, त्यामुळे इथं जास्त हा चार्ट तरीही विद्यार्थ्यांनी आता लक्षात ठेवावा, हा पाठ करून घ्यावा की O आल्यानंतर ऑक्सा, N आल्यानंतर ॲझा, पॅरा, S आल्यानंतर थाया, P आल्यानंतर फॉस्फा आणि SI आल्यानंतर सिलिका. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढं आपण हे सगळे प्रॅक्टिसमध्ये रिपीट्स करणार आहेत, त्यावेळेस मी विचारेल तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
दुसरा जे नॉमेनक्लेचर आहे की आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होते की रिंग्स ज्या होत्या तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दाखवल्या होत्या रिंग्स मी की त्या 3 मेंबर रिंग होत्या, 4 मेंबर रिंग, 5 मेंबर रिंग, 6 मेंबर रिंग हे दाखवल्या होत्या. 3 मेंबर रिंगमध्ये सायक्लोप्रोपेन दाखवलं होतं, 4 मेंबर रिंगमध्ये सायक्लोब्युटेन, 5 मेंबर रिंगमध्ये सायक्लोपेंटेन दाखवलं, 6 मेंबर रिंगमध्ये सायक्लोहेक्झेन बेन्झिन दाखवलं. या जर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये हेट्रो ॲटम आहे अशा जर रिंग आल्या त्याचा सफिक्स म्हणजे शेवट एंड जो आहे नेम नॉमेनक्लेचर देताना सफिक्स शेवटी काय असलं पाहिजे त्याचं जो सफिक्स शेवट नावाच्या शेवटी काय आलं पाहिजे. 3 मेंबर रिंग जर असेल तर इरिडिन IRIDIN इरिडिन येणार आहे. नंतर 4 मेंबर रिंग असल्यानंतर इडेन येणार आहे EDANE. 5 मेंबर रिंगसाठी तुम्हाला असणार आहे OLE. 6 मेंबर रिंगसाठी असणार आहे INE आणि 7 मेंबर रिंगसाठी असणार आहे OPINI. 8 मेंबर रिंगसाठी असणार आहे OCINE आणि 9 मेंबर रिंगसाठी असणार OINE. हा चार्टसुद्धा तुम्हाला नॉमेनक्लेचरसाठी लक्षात ठेवावं लागेल. परंतु याच्यात थोडंसं सूट अशी तुम्हाला देतो की जे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आपल्या सेकंड इयरला तुम्हाला हे करायचं नाही असं नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार, माहिती असलीच पाहिजेत. परंतु जे मॅक्सिमम स्ट्रक्चर्स आहेत ते तुमचे 5 मेंबर रिंग्स आणि 6 मेंबर रिंगचे. आणि या व्हिडिओमध्ये तर आपण फक्त 5 मेंबर रिंग बघणार आहे. सिक्स मेंबर रिंगचा दुसरा व्हिडिओ असणार आहे. 5 मेंबर रिंग आणि 6 मेंबर रिंगचेही तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर थोडे लक्षात ठेवायचे असेल तर तुम्हाला 7 मेंबर रिंग आणि 3 मेंबर रिंगचे फार कमी प्रमाणात, परंतु 5 मेंबर रिंगचा जो आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 5 मेंबर रिंग जर असेल तर त्याचा सफिक्स OLE असणार आहे आणि 6 मेंबर रिंगचा सफिक्स असणार आहे INE. हे विसरून चालणार नाही, डोक्यामध्ये फिट ठेवा की 5 मेंबर रिंग जर असेल तर त्याच्या शेवटी OLE असणारे आणि 6 मेंबर रिंगमध्ये त्याच्या शेवटी INE असणारे. हे तुम्हाला डोक्यात ठेवावंच लागेल. आता आपण पाहणार आहे रूल्स ऑफ नॉमेनक्लेचरमधले रूल नंबर 3, 4 अँड 5. 1 नंबर 2 नंबर रूल पाहिले. 1 नंबरमध्ये आपण पाहिलं की प्रेफिक्स काय असला पाहिजे. 2 नंबरमध्ये पाहिलं की रिंग्स सफिक्स काय असला पाहिजे. आता आपण पाहू रूल नंबर 3, 4 आणि 5. तर याचीसुद्धा आपण प्रॅक्टिसमध्ये जास्त, त्यामुळे आत्ता फक्त वाचून दाखवणार आहे मी. थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. द नंबरिंग इन हेट्रोसायक्लिक ॲटम आर स्टार्टेड ऑलवेज फ्रॉम हेट्रो ॲटम. जो हेट्रो ॲटम असेल तुमचा NOSPSI हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून नंबरिंग चालू झाली पाहिजेत. हा पहिला रूल्स आहे, म्हणजे 3 नंबरचा रूल्स. आणि पुढचा रूल आहे 4 नंबरचा. इफ मोर दॅन 1 हेट्रो ॲटम आर प्रेझेंट इन अ रिंग, म्हणजे एकपेक्षा जास्त हेट्रो ॲटम असू शकतं. हे सुरुवातीला डेफिनेशनमध्ये पाहिले आपण. जर मोर दॅन 1 हेट्रो ॲटम आर प्रेझेंट इन अ रिंग दॅन द सिक्वेन्सिंग ऑफ नंबरिंग इज डन सच अ डायरेक्शन दॅट ऑल हेट्रो ॲटम आर गिवन इन लोएस्ट पॉसिबल नंबर. जर एकपेक्षा 2 हेट्रो म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये OS हे 2 असतील किंवा NO असेल किंवा SN असेल, कोणतेही 2 असतील वेगवेगळे, तर अशा वेळेस ही सिक्वेन्सिंग जी आहे OSNP अशी असावी आणि याचा जो नंबर आहे लोअर नंबर असला पाहिजे सुरुवातीला. म्हणजे O आणि S हे 2 असतील हेट्रो ॲटम तर Oला नंबर 1 असेल आणि S त्याच्या पुढचा असेल. O आणि N असेल तर Oला नंबर 1 असेल. S आणि N असेल तर Sला नंबर 1, म्हणजे लोएस्ट नंबर 1 असेल. आपण हे परत रिपीट प्रॅक्टिसमध्ये पाहणार आहोत, असे तुम्ही हे वाचून घ्या एकदा. 5वा नियम असा आहे की व्हेन 2 ऑर मोर ऑफ सेम हेट्रो ॲटम, म्हणजे सेम म्हणजे एकाच कंपाऊंड एकाच रिंगमध्ये तुमचे 2 हेट्रो ॲटम नायट्रोजन्स आहेत किंवा 2 S आहेत किंवा 2 O आहेत प्रेझेंट, देन प्रेफिक्स तुम्ही ऑलरेडी निवडले, पण त्याच्याही अगोदर प्रेफिक्स टाकायचा आहे. जर 2 असतील तर डाय, 3 असतील तर टेट्रा, आणि 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय आणि 4 असतील तर टेट्रा. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा प्रेफिक्स टाकावा लागेल. म्हणजे व्हेन 2 ऑर मोर ऑफ सेम हेट्रो ॲटम आर प्रेझेंट इन द देन प्रेफिक्स डाय, ट्राय, टेट्रा फॉर 2, 3, 4 आर यूज रिस्पेक्टिवली. म्हणजे 2 जर हेट्रो ॲटम सेम असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा.
या पद्धतीने हा तुमचा रूल जो आहे तुम्हाला लावावा लागेल. या व्हिडिओमध्ये आपण फक्त 5 मेंबर रिंग जे आहेत त्याचे रूल्स आणि त्याचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. 6 मेंबरसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये पाहू. आता 5 मेंबर रिंग आपण लिस्ट ऑफ द 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड 1 or 2 हेट्रो ॲटम्स जे आहेत याचा आपण पाहणार आहे. पहिलं एक्झाम्पल घेतलेले 5 मेंबर रिंग आणि याला आपल्याला नॉर्मल मी या ठिकाणी नंबरिंग दिलेली नाही आहे, परंतु आपण चालूमध्ये देऊ शकतो. या ठिकाणी नंबरिंग देऊ शकतो चालूमध्ये. हां, आता रूल्स काय येतो, 4 नंबरचा रूल्स काय येतो नंबरिंगसाठी. नंबरिंग इन द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर स्टार्टेड ऑलवेज फ्रॉम हेट्रो ॲटम. 3 नंबर जर मग ह्या ठिकाणी हेट्रो ॲटम कुठं आहे पहा एकदा. हेट्रो ॲटम जो आहे तुमचा खाली नायट्रोजन जे आहे त्या ठिकाणी त्याला आपल्याला नंबरिंग 1 द्यावं लागेल. नंतर या ठिकाणी हा जो कार्बन आहे या ठिकाणी 2, या कॉर्नरला 3, या कॉर्नरला 4 आणि या कॉर्नरला 5. ही झाली तुमची नंबरिंग. अशा पद्धतीने तुम्ही नंबरिंग केलेली आहे. तर दुसरा जो पहिला रूल्स आहे, सर्वात पहिला रूल्स आपण पाहिला होता तो म्हणजे प्रेफिक्स. प्रेफिक्स काय म्हणतो आहे की तुमच्या या रिंगमध्ये कोणता हेट्रो ॲटम आहे. आता या ठिकाणी आपण जी स्ट्रक्चर घेतलेले आहे याच्यात नायट्रोजन आहे, म्हणजे ॲझा आणि पायरा असे तुम्हाला प्रेफिक्स असल्यामुळे म्हणून त्या ठिकाणी मी लिहिणार आहे या ठिकाणी तुमचा ॲझा. प्रेफिक्स काय लिहिणार आहे मी, ॲझा. दुसरा रूल्स काय सांगतो सफिक्ससाठी, रिंग जर तुमची 5 मेंबर रिंग असेल तर तुमचा रूल येतो OLE. अशा पद्धतीने तुमचा ॲझा प्लस OLE तयार झालेलं आहे तुमचं ॲझोल. IUPAC नेम काय झाले वरती बघा या ठिकाणी दिलेलं आहे ॲझोल. ॲझोल कसं झालं, ॲझा कशासाठी आलेला आहे तुमचा, नायट्रोजन जो आहे या ठिकाणी हेट्रो ॲटम आहे म्हणून त्या ठिकाणी तुमचा ॲझा आला. ॲझा प्लस OLE म्हणजे ॲझोल हे तुमचं झालं, तुमचं IUPAC नेम तयार होते. या कॉर्नरमध्ये पण परत मी रिपीट केलेलं आहे की या ठिकाणी कॉर्नर स्लाईडमध्ये टाकलेले की ॲझासाठी जे आहे तर नायट्रोजन आणि ही जी 5 मेंबर रिंग आहे लास्टला दिलेली आहे 5 मेंबर रिंग जी आहे ती OLE या ठिकाणी OLE म्हणून ॲझॉल झालेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पहा की कॉमन नेम दिलेले आहे. कॉमन नेमसाठी कुठला रूल्स नाही, परंतु तरी आपण लक्षात ठेवण्यासाठी आयडिया वापरू शकतो. तर हे कॉमन नेम आहे पायरॉल. ह्याचं जे स्ट्रक्चर तयार झाले पायरॉल. तुम्हाला ॲझॉल हे IUPAC नेम आहे, रूल्स हे IUPAC नेमसाठी आहेत. कॉमन नेम लक्षात ठेवावं लागतील. आता हे लक्षात ठेवायला थोड्याशा आयडिया वापरावं लागतील. उदाहरणार्थ या ठिकाणी पायरॉल नाव दिलेलं आहे तर OLE फॉर 5 मेंबर रिंग शेवटी तर आलेलं आहे. पायरॉल म्हणजे काय तुमचं पायरा फॉर नायट्रोजन. मग हे कॉमन नेमसुद्धा तुमच्या एका रूल्सप्रमाणे येत आहे. तर ते हे पायरॉल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. रूल्स नंबर 5 जे आहे त्यामध्ये दिलेलं आहे की व्हेन 2 or more द सेम हेट्रो ॲटम आर प्रेझेंट इन द प्रेझेंट दॅन प्रेफिक्स डाय ट्राय टेट्रा फॉर 2, 3, 4 आर यूज. त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहे. पुढचं स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे त्या प्रकारचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहे की 2 हेट्रो ॲटम सेम घेतलेले आहेत. या ठिकाणी आता परत जर नंबरिंग द्यायची म्हटलं तर हेट्रो ॲटम जे आहे तुमचा पहा या ठिकाणी 1, 2 आपण नंबरिंग दिली होती, 3, 4, 5 बरोबर. या पद्धतीने नंबरिंग दिलेली. आता ही नंबरिंग जी आहे इकडून का नाही केली सुरू, आणखीन एक रूल याच्यामध्ये आहे की नियर दुसरा हेट्रो ॲटम कुठं जवळ आहे. जर मी या ठिकाणी नंबरिंग 1, 2, 3, 4, 5 दिली तर हा दुसरा नायट्रोजन याला 5 नंबर येतो आहे. तर तसं नाही, रूल्स असा सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणावर तुम्हाला दुसरा जो हेट्रो ॲटम जवळ येईल म्हणजे याचा काही 2ला जवळ येतो म्हणून या बाजूनी नंबरिंग द्यायची. जर एकच हेट्रो ॲटम असता मागाच्या स्ट्रक्चरसारखा तर स्ट्रक्चरची नंबरिंग तुम्ही अँटी क्लॉकवाईज दोन्ही पण देऊ शकला. पण या ठिकाणी दुसरा जवळ जो येतो आहे नायट्रोजन त्यामुळे हे नंबरिंग अशी येणार आहे. आता हे मगाचं स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये काय आहे प्रेफिक्स काय असणार आहे, सर्वात महत्त्वाचं ही रिंग किती नंबर आहे 5 मेंबर रिंग आहे म्हणून काय येणार आहे OLE.
सफिक्स. प्रेफिक्स काय येणार आहे याचा? याच्यामध्ये कोण आहे? हेट्रो ॲटम ॲझा. हे मगासारखंच ॲझा आहे, परंतु नुसता ॲझा नाही आहे, हे दोन ॲझा आहेत. कोणकोणत्या पोझिशनला? 1 and 2 पोझिशनला ॲझा आहे. आणि त्याला आपल्याला नुसतं 1 and 2 पोझिशनला तर रूल नंबर तुमचा एक सांगतो 5 नंबर की त्याला डाय म्हणावं लागेल. मग हे झालं डाय. आता नुसतं डाय आहेच चालणार नाही का? डाय 1 and 3 दुसऱ्या ठिकाणी पण नायट्रोजन असू शकतो, म्हणून तो कोणत्या पोझिशनला आहे? 1, 2 पोझिशनला आहे. म्हणून 1, 2 डाय ॲझा प्लस OLE तुमचं स्ट्रक्चर तयार होतं 1, 2 डायाझॉल. परत एकदा रिपीट करतो. OLE हा जो शेवटचा OLE फॉर कशासाठी आहे तुमचा? OLE फॉर 5 मेंबर रिंग. हां, आणि त्यानंतर ॲझा कशासाठी आला? AZ फॉर ॲझा. आणि डाय फॉर दोन ॲझा आहेत. 2 ॲझा म्हणून डाय ॲझ. आणि ते ॲझा कोणत्या पोझिशनला आहे? 1 and 2 पोझिशनला आहे. म्हणजेच तुमचं स्ट्रक्चर झालं आहे तयार 1, 2 डायाझॉल. हे झालं त्यांचं IUPAC नेम. कॉमन नेम पायरॅझोल. मी कॉमन नेमचं आधीच सांगितलं, हे रूल्स IUPAC नेमसाठी आहे, पण कॉमन नेमसाठी तुम्हाला आयडिया लावावं लागतील. यासाठी काय आपण लक्षात ठेवू, आयडिया कशी लक्षात ठेवू शकतो? कॉमन नेममध्ये शेवटचा OLE आहे. OLE फॉर 5 मेंबर रिंग. आणि या ठिकाणी पायरा PYR हा पहिला शब्द येतो. पायरा हा येईल तुमच्या 1 नायट्रोजनसाठी. आणि AZ हा सुद्धा नायट्रोजनसाठी. PYR फॉर नायट्रोजन, AZ फॉर नायट्रोजन, म्हणजे दोन्ही नायट्रोजन, 2 नायट्रोजन म्हणून पायरॅझोल असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे सेम स्ट्रक्चर थोडासा बदल असलेलं आपण पुढचं घेतलेलं आहे. याच्यामध्ये पण काय आहे तुमचा 2 नायट्रोजन्स आहेत, 5 मेंबर रिंग आहे. म्हणजे सर्व गोष्टी तर आपण याला पाहू कसं आहे. पहिल्यांदा पाहू. ही 5 मेंबर रिंग आहे म्हटल्यानंतर आपण याला काय करणार आहे? OLE हा झाला तुमचा शेवटचा सफिक्स. त्यानंतर आपण हे OLE. त्यानंतर आपण याच्यामध्ये किती OLE आहे, किती मेंबर रिंग आहे? 5 मेंबर रिंग म्हणून OLE घेतलेला आहे. दुसरी गोष्ट यात किती हेट्रो ॲटम्स आहेत? 2 आहेत. कोणते आहेत? सेम आहेत, ते नायट्रोजन्स आहेत. नायट्रोजन आहे म्हटल्यानंतर याला म्हणावं लागेल आपल्याला ॲझा. आणि ते किती आहेत? 1 आहेत, 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत, 2 आहेत, म्हणून याला म्हणावं लागेल आपल्याला डाय. मी वरती लिहितो इथं डाय. हां, डाय. परंतु हे सर्व मगाशी पण होतं ना स्ट्रक्चरमध्ये. आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं डाय होता, ॲझा होतं, OLE होतं. फरक काय आहे आपण नंबरिंग देऊन पाहूया. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 फरक आहे हा दोन्ही स्ट्रक्चरमध्ये. मगाशी नायट्रोजन जो होता 1 and 2 पोझिशनला होता. आत्ता फरक एवढाच आहे की हा नायट्रोजन 1 and 3 पोझिशनला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी डाय काय असणार आहे तुमचा? 1, 3 डाय. 1, 3 डाय म्हणजे 1, 3 डाय प्लस ॲझा प्लस OLE म्हणजे स्ट्रक्चर तुमचं तयार होणार आहे. वरती IUPAC नेममध्ये दिलेले 1, 3 डायाझॉल. 1, 3 डायाझॉल कसं आहे? 1 and 3 पोझिशनला नायट्रोजन आहे, ते 2 आहेत म्हणून डाया. आणि ते कोण येतं? ते ॲझा आहेत म्हणून AZ, OLE म्हणून हे तयार झालं तुमचं हे स्ट्रक्चर. केमिकल नेम देताना अशाच पद्धतीने सुट्टं तुम्हाला करावं लागेल. 1, 3 डाया प्लस ॲझा प्लस OLE ह्याचं तयार झालं तुमचं केमिकल नेम किंवा IUPAC नेम 1, 3 डायाझॉल. तर या ठिकाणी कॉमन नेम परत आलं इमिडाझॉल. मगाशी सांगितलं पायरॅझॉल. 1, 2 डायाझॉलला आपण पायरॅझॉल म्हटलं आहे. आणि मग याला इमिडाझॉल कर. इमिडाझोल आता याला थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी काय? OLE फॉर 5 मेंबर रिंग आहे. AZ फॉर AZ त्या OLEच्या मध्ये जो AZ फॉर नायट्रोजन. आणि इमिडिएट पोझिशन म्हणजे एकाड एक पोझिशनला. मगाशी पायरॅझोलमध्ये जो नायट्रोजन होता तो 1 and 2 पोझिशनला होता, जवळच्या दोन्ही शेजारी पोझिशनला होता पायरॅझोलमध्ये. आणि आत्ता इमिडाझोलमध्ये तुम्हाला येणार आहे तो
इमिडिएट पोझिशनला 1 अँड 3 पोझिशनला येणार आहे हा नायट्रोजन, आणि त्याचं नाव आहे. आणि हे इमिडियलचं स्ट्रक्चर तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. तुमच्या बऱ्याचशा केमिकल्स नेममध्ये इमिडेझॉल काय आहे? इमिडेझॉल इज अ 5 मेंबर रिंग. त्याच्यामध्ये 2 नायट्रोजन आहेत, 2 ॲझा आहेत, आणि ते म्हणून डायॲझॉल झालं. परंतु ते दोन्ही नायट्रोजन जे आहेत, एक आहे 1 पोझिशनला आणि दुसरा आहे 3 पोझिशनला. 1,3 डायॲझॉल म्हणजे इमिडाझोल. हे तुम्हाला कायम लक्षात राहिलं पाहिजे. आता आपण पुढचं 5 मेंबर रिंग पाहू. 5 मेंबर रिंग आहे. आपण काय करावं लागेल, त्याला काय म्हणावं लागेल? 5 मेंबर रिंग आहे म्हटल्यानंतर आठवा OLE. ठीक आहे, OLE हे बॅक साईडनी घेतो कधी पण सफिक्स OLE. कारण आपलं बघा नाव टाकताना पण मेन आपलं आडनाव हे नंतर असतं, पण आडनावाचा बेस असतो. तसं याचं आपण OLE सफिक्स मी आधी घेतलं आहे. 5 मेंबर रिंग निवडलेली आहे. आता मला काय करायचं? प्रेफिक्समध्ये मला काय पाहिजे? हेट्रो ॲटम कोणता आहे? हेट्रो ॲटम किती येतं? एकच हेट्रो ॲटम दिसतोय. तो कोणता आहे? O. मग या नंबरिंग देऊ आपण 1 2 3 4 5. एक अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज दोन्ही पण होऊ शकते, कारण एकच हेट्रो ॲटम आहे. तो कोणता आहे? O फॉर O काय येतं आहे? आपण नायट्रोजनला ॲझा आणि पॅरा होतो. ओला काय आहे? आपण बेसिकमध्ये गेल्यानंतर परत एकदा इथं खाली दिलेल्या लिंकवर मी खाली कॉर्नर जो आहे इथं रेड कलर, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हे काय आहे? ऑक्सा. मग हे ऑक्सा आहे आणि OLE. याच्या व्यतिरिक्त यामध्ये दुसरं काही आहे का? दुसरा हेट्रो ॲटम आहे का? नाही आहे. त्यामुळं ऑक्सा प्लस OLE शॉर्ट त्याचं एकत्र नाव केल्यानंतर IUPAC नेम काय तयार होते? तुमचं ऑक्सॉल. लक्षात येतं तुमचं? या ठिकाणी ऑक्सॉल. तर यामध्ये कॉमन नेमसुद्धा या ऑक्सॉलचं ऑक्सॉलच आहे. हे झालं तुमचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की जो 5 मेंबर रिंग आणि त्यामध्ये हेट्रो ॲटम O आहे आणि तो एकच आहे, ते ऑक्सॉल झालेलं आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. आपण एक रूल नंबर 4 पाहिला होता. इफ more than one heteroatom are present in ring, then sequencing of numbering is done in such a direction that all heteroatoms are given in the lowest possible on OSNP. हे आपण पाहिलं होतं की जर 2 हेट्रोॲटम्स एका रिंगमध्ये असतील तर नंबरिंग देताना कुणाला आधी प्रेफरन्स द्यायचा? जर OSNP या सिरियलनुसार ओला आधी, एसला नंतर, एनला नंतर आणि पीला नंतर, अशा पद्धतीने तुम्हाला नंबरिंग द्यावं लागेल. हे आपण पाहिलं होतं. त्याचं एक्झाम्पल पाहू. आता एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण 2 आत्तापर्यंत हेट्रोॲटम पाहिले होते. N सुरुवातीला पाहिला होता आणि O पाहिला होता. आपण ते दोन्ही एकत्र घेतले. या ठिकाणी N आणि O. आता OSNP या रूलनुसार आपल्याला जर नंबरिंग द्यायची असेल याला, तर नंबरिंग कुठून सुरुवात करावं लागेल? N पासून का O पासून? O पासून, राईट. आता या ठिकाणी मगाशी पाहिलं होतं तुम्ही की क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही या ठिकाणी होणार नाही. ओला 1 नंबरिंग दिली ओच्या कॉर्नरला. या ठिकाणी 2 नंबरिंग या ठिकाणी द्यावं लागेल, 3 नंबर, 4 आणि 5. कारण नियरेस्ट जो दुसरा हेट्रोॲटम आहे तो नियरेस्ट नंबर आला पाहिजेत. जर आपण या बाजूने दिली दुसऱ्या अपोजिट डायरेक्शननी तर त्याचा 5 येईल, तर ते रूल्समध्ये बसणार नाही. त्यामुळं हा ओला 1 का रूल्स नंबर 4नुसार OSNP O 1 नंबरला द्यावं लागेल आणि Nला 2 नंबरला द्यावं. ही नंबरिंग दिली. आता परत आपण हे त्याचं काय करू? नॉमेनक्लेचर रिस्ट्रक्चर जे आहे ते पाहू कसं आहे. स्ट्रक्चर जे आहे हे 5 मेंबर रिंग आहे म्हणजे OLE आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये काय आहे? त्यामध्ये आहे ॲझा म्हणजे N आहे, प्लस ऑक्सा पण आहे. ऑक्सा आहे प्लस ॲझा आहे आणि 5 मेंबर रिंग. आता तो ऑक्सा जो आहे तो किती नंबरला आहे?
तो ऑक्सा आहे 1 नंबरला आणि ॲझा आहे 2 नंबरला. मग या तुम्हाला स्ट्रक्चरचं नाव द्यावं लागेल 1 ऑक्सा 2 ॲझा OLE किंवा 1 एक्सा 2 ॲझोल. पण हे सगळं न देता एकदम शॉर्टकटमध्ये जर आपण याला केलं, कारण ऑलरेडी नियम सांगतो की ओला नंबर 1 असणार आहे आणि एनला 2 असणार आहे, त्यामुळं डायरेक्ट त्याला शॉर्टकट 1 2 हे सगळं एकत्र केलेले ऑक्सॅझोल. समजलं सगळ्यांना? वरती मी दिलेलं आहे हे जे नाव 1 2 ऑक्सॅझोल. 1 2 ऑक्सॅझोल कसं झालेलं आहे की तुमचा OLE फॉर 5 मेंबर रिंग, ॲझा फॉर नायट्रोजन, ऑक्सा फॉर ऑक्सिजन. हे दोन्ही ऑक्सा 1 पोझिशनला, ॲझा 2 पोझिशन, 1 2 ऑक्सॅझोल. आणि याचं कॉमन नेम जे आहे आयसो ऑक्सॅझोल. आयसो शब्द तुम्ही बऱ्याच वेळा वापरला असतात की दोन्ही बाजूला असं बऱ्याच वेळा येतो तो ऑक्सॅझोल. आयसो ऑक्सॅझोल हा हेच जे कॉमन नेम आहे. आयसो ऑक्सॅझोल म्हणजे तुम्हाला केमिकल नेम लक्षात ठेवायला ऑक्सॅझोल. मी आता एक 2-3 स्ट्रक्चर आपण पाहिलेले आहेत. तर एक याचं उलटं स्ट्रक्चर कोणते जे असतील ते जर काढायचं म्हटलं तर आपण थोडंसं बघूया कशा पद्धतीने हे उलटं स्ट्रक्चर काढलं जातं. जर हे या ठिकाणी घेतलेलं आत्ताचं स्ट्रक्चर कोणतं होतं 1 2 ऑक्सॅझोल. 1 2 ऑक्सॅझोल जर मला काढायचं असेल तर सर्वात आधी मला रिंग काढावं लागेल. रिंग काढताना मला पाहिजे की कोणती रिंग आहे. OLE म्हणजे कोणती रिंग आहे ही तुम्हाला ही किती 5 मेंबर रिंग आहे बरोबर. तर ही 5 मेंबर रिंग कशी काढणार मी 5 मेंबर रिंग काढलेली या ठिकाणी. 5 मेंबर रिंग काढली. 5 मेंबर रिंगमध्ये तुमचे 2 बॉन्ड्स येणार आहेत या साईडने. ठीक आहे. आता मला या ठिकाणी जे तुमचं केमिकल नेम जे होतं हे केमिकल नेम ऑक्सॅझोल. OLE काढला. आता ऑक्सॅझोल काय त्यात ॲझा आला. ॲझा म्हणजे तुमचा नायट्रोजन आणि दुसरा काय आहे ऑक्सा. मग ऑक्सा या ठिकाणी जर मी नंबरिंग दिली 1 2 3 तर या ठिकाणी मला O काढायचा, या ठिकाणी N काढायचा आणि हे तुमचं स्ट्रक्चर झालं 1 2 ऑक्सॅझोल. अशा पद्धतीने तुम्हाला हे स्ट्रक्चर केमिकल नेमवरून काढता आलं पाहिजे. मग अशी थोडं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं ऑझॉल. हे कसं होतं OLE. तर 5 मेंबर रिंग परत काढली. ऑक्सॉल किंवा याच्यामध्ये तुमचं हे 2 बॉन्ड काढलेले आहे मी. आता मला ऑक्सॉलमध्ये काय होते फक्त ऑक्सॉ होता आणि तो 1 पोझिशनला. हे झालं माझं स्ट्रक्चर. आपण पायरॉल काढलं होतं. पायरॉल म्हणजे काय ॲझॉल. OLE फॉर 5 मेंबर रिंग आणि काय आहे ते हे 2 बॉन्ड काढले मी. काय ॲझॉल म्हणजे नायट्रोजन. नंतर आपण पाहिलं होतं दुसरं स्ट्रक्चर कोणतं पायराझॉल म्हणजे काय 1 2 डायॲझॉल. 1 पोझिशनला आणि 2 पोझिशनला नायट्रोजन. हा झाला तुमचा 1 2 डायॲझॉल. अशा पद्धतीने मला एक स्ट्रक्चर महत्त्वाचं आपण पाहिलं होतं ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर म्हणजे इमिडाझोलचं. इमिडाझोल म्हणजे काय हे केमिकल नेम आपल्या लक्षात पाहिजे. इमिडाझोल म्हणजे 1 3 डायॲझॉल. आता मी 5 मेंबर रिंग काढली. OLE फॉर 5 मेंबर रिंग हे बॉन्ड काढलेले आहेत मी. आणि 1 आणि 3 पोझिशनला काय आहे मला या ठिकाणी हे हायड्रोजन मी मगाशी काढलं नव्हतं. ठीक आहे. या ठिकाणी काय हे केलेलं आहे इथं नायट्रोजन. तर अशा पद्धतीने मी काय करणार आहे हे स्ट्रक्चर जे आहेत काढू शकतो. मग 2 स्ट्रक्चर पाठीमागं मी पायरॉलचं काढलं होतं. त्या ठिकाणी माझा खालचा हायड्रोजन राहिला होता तो क्लिअर. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर तुम्हाला काढता आले पाहिजेत केमिकल नेमवरून. आता आपण जे स्ट्रक्चर पाहिलं होतं ते कोणतं होतं 1 2 ऑक्सॅझोल. आता मी काय केलं आहे फक्त या ठिकाणी काय केलं आहे नायट्रोजन जो 3 पोझिशनला गेलेला आहे. तुम्ही जर नंबरिंग दिली 1 2 3 4 5 नायट्रोजन कोणत्या पोझिशनला 1 पोझिशन ऑक्सिजन का नियम तुम्हाला सांगितलं 4th नियम की OSNP जो रूल्स आहे त्यानुसार तुम्हाला ऑक्सिजन 1 नंबरला असणार आहे नायट्रोजन त्याच्यानंतरच्या.
आणि या ठिकाणी नंबरिंग या ठिकाणी या साईडनी काय केली, हा 3 नंबरला येतं, उलट्या साईडने जर केली तर 4 नंबरला येतं. त्यामुळं 1 आणि 3 पोझिशन, 1 पोझिशनला ऑक्सा आहे आणि 3 पोझिशनला ॲझा आहे, म्हणून हे तर स्ट्रक्चर झालं आहे 1,3 ऑक्साझोल. आता हे काय डिटेल लक्षात ठेवायची सांगायची गरज नाही. OLE फॉर 5 मेंबर रिंग, ऑक्सा, हे AZ फॉर ॲझा आणि ऑक्सा, हे तुमचं झालं 1,3 ऑक्साझोल. आणि याचं कॉमन नेम जसं 1,2 ऑक्साझोलचं कॉमन नेम होतं तुमचं आयसो ऑक्साझोल, आणि या 1,3 ऑक्साझोलचं कॉमन नेम आहे फक्त ऑक्साझोल. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे 2 स्ट्रक्चर झालेले ऑक्साझोलचे आयसो ऑक्साझोल हे जवळ 2 जे आहेत नियरेस्ट पॉईंटला, म्हणजे 1 and 2 पोझिशनला ऑक्सा आणि ॲझा असतील ते 1,2 ऑक्साझोल म्हणजे आयसो ऑक्साझोल, आणि थोडंसं लांब म्हणजे 1 and 3 पोझिशनला, 1 पोझिशनला ऑक्सा आणि 3 पोझिशनला ॲझा, याला म्हणायचं ऑक्साझोल. पुढचं सोपं घेऊ आपण, फक्त हेट्रोॲटमबद्दल. एस हेट्रोॲटमला काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, एससाठी दिलेलं आहे. मी ऑलरेडी बेसिकमध्ये एस जो आहे तिथं जर असेल तर तुम्हाला प्रेफिक्स काय द्यावं लागेल, थाया. हे सगळ्यांना ऑलरेडी झालेलं आहे. आता आपल्याला परत हे करायचं. ही रिंग कोणती आहे, 5 मेंबर रिंग आहे, मग OLE आणि प्लस प्रेफिक्स कोणता आहे, थाया. मग हे झालं थायोल, आणि याचं कॉमन नेमसुद्धा थायोल आहे. सिम्पल, एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे थायोलचं, ज्याच्यामध्ये थाया आहे प्लस OLE 5, थायोल. आता आपण थोडंसं पुढचं जाऊ थायोलमध्ये. जर आपण 2 हेट्रोॲटम घेतले, थाया प्लस नायट्रोजन, तर परत तोच येतो प्रश्न की तुमच्या OSNP या रूलनुसार, OSNP या रूल या ठिकाणी मग एस आधी येतो का एन, यस आधी येतो. आणि या ठिकाणी आपण 2 घेतलेले आहेत, एन आणि यस घेतलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला नंबरिंग देताना पुन्हा एकदा यसला 1 नंबर, 2 नंबर, इथं 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. पुन्हा सेम 5 मेंबर रिंग आहे म्हणल्यावर OLE प्लस याच्यामध्ये काय काय आहे, बॅकने जातो. एक ॲझा आहे जो 2 नंबरला आहे, आणि 1 नंबरला काय आहे, थाया. आणि हे कुठं कुठं आहे तर थाया 1 पोझिशनला आणि ॲझा 2 पोझिशनला, म्हणजे सगळं नाव एकत्र केलं थायाझोल. थायोल म्हणायचं नाही, थायोलमध्ये ॲझा नव्हता, हे थायाझोल. थायाझोल म्हणजे नाव कसं बघा एकत्र केलं, THI थाया, परत यातला दोन्हीतला एक कंबाईन केलेलं AZ फॉर ॲझा आणि OLE फॉर 5 मेंबरिंग 1,2 थायाझोल. आणि मगासारखंच त्याला काय करायचं आहे तुम्ही, हे दोन्ही जवळ आहेत आयसो पोझिशनला, म्हणून आयसो थायाझोल. थायाझोल आहे पण कोणतं, हे 1,2 जे थायाझोल आहे याला म्हणायचं आयसो थायाझोल. हे मगाशी जे आयसो ऑक्साझोल होतं तसंच ह्या आयसो थायाझोल, काही अवघड नाही आहे लक्षात ठेवण्यासाठी. सेम त्याचं दुसरं स्ट्रक्चर, नायट्रोजन केला 3 पोझिशनला, आणि त्यामुळं काय होणार आहे, याची जी नंबरिंग आहे तुमची, परत नंबरिंग टाकल्यानंतर 1, 2, 3, 4, 5. आता ही किती मेंबर रिंग आहे, 5 मेंबर रिंग OLE फॉर. याच्यात काय काय आहे, 3 पोझिशनला ॲझा आहे आणि 1 पोझिशनला थाया आहे. परत हे काय झालं, थायाझोल. परत थोडा फरक आहे, मग अशी पाहिलं होतं आपण 1,2 थायाझोल, हे आहे 1,3 थायाझोल, कारण ॲझा तुमचा 3 नंबरला आहे आणि याला कॉमन नेम जे आहे थायाझोल. 1,3 थायाझोलला कॉमन नेम थायाझोल आहे आणि 1,2 थायाझोलला आयसो थायाझोल आहे. हे चुकू नका, परीक्षेला विचारताना कॉमन नेम म्हणून प्रश्न विचारतात, त्यामुळे हे कॉमन नेम तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. 1,2 थायाझोल जर असेल तर त्याला आयसो थायाझोल म्हणतात, 1,3 थायाझोल असेल तर त्याला फक्त थायाझोल म्हटलं जाईल. आपण 3 हेट्रोॲटम, ॲक्च्युली 3 हेट्रोॲटम आहेत पण 2 सेम आहेत. थोडं एक्झाम्पल, आणि नंबरिंग देताना तोच नियम तुमचा, एस आधी येणार आहे, एक O नाही आहे त्यामुळे एसला चान्स मिळणार. इथे 1 नंबर, 2 नंबर हे, 3 नंबर हे, 4 नंबर हे आणि 5 नंबर, अशी नंबरिंग देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण नंबरिंग जी आहे ही अशी पण देऊ शकतो, 1, 1, 2, 3, 4, 5. कारण दोन्ही बाजूनी ही सेम स्ट्रक्चर येत आहे. तुमच्या दोन्ही नायट्रोजन या साईडनी घेतला तरी 3 नंबरला येतो हेट्रोॲटम,
आणि दोन्हीही हेटेरो ॲटम जे आहेत सेकंड जे आहेत, एक तर थाय आहे, दोन्ही नायट्रोजन आहेत सेकंड नंबरचे. त्यामुळे तो 3 नंबरला दोन्ही कोणत्याही साईड क्लॉकवाईज केलं अँटी क्लॉकवाईज केलं ते दोन्ही, त्यामुळे नंबरिंग जी आहे तुमची कशीही असू शकते. आता आपण पाहू घ्यायचे नाव. हे काय परत 5 मेंबर रिंग. 5 मेंबर रिंगमध्ये याच्यामध्ये काय आहे, ॲज आहे. किती ॲज आहेत, 2 ॲज आहेत, बरोबर ना. ॲजा किती तर 2. मग नुसता ॲजा येणार का आपण, डाय ॲजा येणार. डाय ॲजा कोणकोणत्या पोझिशनला आहे, 3 and 4 पोझिशन. राहिलं काय, 1 पोझिशनला थाया राहिला. काय राहिला आपला, 1 पोझिशनचा थाया. मग याला नाव देतं 1 थाया 3 4 डायाझोल. 1 थाया 3 4 डायाझोल. या ठिकाणी बघा घेतलं मी कसं, OLE फॉर 5 मेंबर रिंग, AZ फॉर ॲझा जे 3 and 4 पोझिशनला आहेत, म्हणजे 2 आहेत म्हणून डायझा. आणि नंबरिंग त्याची कोणत्या पोझिशनला आहे, 3 and 4. आणि राहिला आपला 1 पोझिशनचा थाया, म्हणून याला IUPAC नेहमी 3 4 डायाझोल. आणि एकदम कंबाईन जर केलं याला सगळं एकत्र जर 1 3 4 म्हणजे 1 पोझिशनचा थाया आणि 3 4 पोझिशनचा डायाझा, 1 3 4 थाया डायाझोल. याचं नाव काय होतं, 1 3 4 थाया डायाझोल. आणि कॉमन नेमसुद्धा याचं होतं थाया डायाझोल. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, थाया डायाझोल. थाया डायाझोल बघा, आता ही जे थोडंसं आपण रिपीट हे करू. जर तुमच्या लक्षात असेल की थाया डायाझोलमध्ये काय काय आहे, आता बघा हे कॉमन नेम आहे. आता हे थाया डायाझोल एकतर आपण कॉमन नेम म्हणून थोडं प्रयत्न करू की OLE फॉर काय होतं तुमचं, OLE फॉर 5 मेंबर रिंग. 2 मी बॉन्ड काढलेत. त्यानंतर काय, डायाझा आणि थाया. आता ऑलरेडी आपल्याला नंबरिंग माहिती पाहिजे की काय काय, 1 3 4 डायाझा. 1 पोझिशनला काय आहे तुमचं, थाया. आणि 3 पोझिशनला काय आहे, ॲझा. आणि दुसरा ॲझा कुठे आहे, डायाझा. हे तुमचं थाया डायाझोल. हे स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण 5 रूल्स पाहिलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आपण प्रॅक्टिसला घेतले होते. तर ह्याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करा, त्यानुसार तुम्हाला हे स्ट्रक्चर्स येतील. आता आपण 6वा रूल्स घेऊ. हा 5 मेंबर रिंगसाठी स्पेशल आहे. 6 नंबरचा रूल जो आहे, फेन ओनली 1 डबल बॉन्ड इज अ प्रेझेंट इन अ मेंबर रिंग ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड दॅन सफिक्स LINE इज यूज. आणि दुसरा जो आहे त्याच्या खाली दिलेला आहे, व्हेन नो डबल बॉन्ड इज अ प्रेझेंट मीन्स डबल बॉन्ड इज अब्सेंट देन सफिक्स इज अ LIDINE म्हणजे लिडिन. म्हणजे या ठिकाणी काय हा रूल आहे की हे 5 मेंबर रिंग्स आपण पाहिल्या होत्या, या सर्व या 2 नंबर आणि 3 नंबरच्या पोझिशनमध्ये आणि 4 नंबर आणि 5 नंबर पोझिशनमध्ये डबल बॉन्ड होता. यातला जर डबल बॉन्ड एक कमी झाला तर तुम्हाला LINE लागेल. आणि हे दोन्ही डबल बॉन्ड जर कमी झाले तर दोन्ही डबल बॉन्ड कमी जर झाले तर LIDINE लिडिन हे लागेल. आता हे डबल बॉन्ड कमी झाले म्हणजे काय, ॲक्च्युली ही जी पोझिशन आहे डबल बॉन्ड जे आहे, तर एखादा कमी झाला तर समजा 2 आणि 3 या नंबरमधला जर डबल बॉन्ड नसेल, कमी झाला किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये नसेल, तर त्या 2 आणि 3 पोझिशनला एक हायड्रोजन किंवा दुसरा एखादा सबस्टिट्यूट वाढू शकतो. हे कारण आहे. डबल बॉन्ड कमी झाले म्हणजे गायब झाले नाही. परंतु तो जर नसेल तर केमिकल नेम देताना तुम्हाला कोणते नॉमेनक्लेचर वापरायचे. जर एक डबल बॉन्ड कमी असेल म्हणजे ओरिजिनल पॅरेंट नेम जे असेल त्याच्यातून एक डबल बॉन्ड कमी झाला तर LINE. आणि दोन्ही डबल बॉन्ड नसतील, कमी झाल्या म्हणण्यापेक्षा नसतील, तर LIDINE म्हणजे लिडिन हे नाव लागेल. आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. हे एक स्ट्रक्चर घेतलेले आहे आपण. आता सर्वात आधी यामध्ये एकच डबल बॉन्ड. 5 मेंबर रिंगमध्ये 2 डबल बॉन्ड असतात, 2 आणि 3 पोझिशन आणि 4 आणि 5 पोझिशन. तर या ठिकाणी एक डबल बॉन्ड नाही आहे. तर हे ओरिजिनल स्ट्रक्चर कशाचं आहे आपण एक शोधण्याचा प्रयत्न करू की जर हे स्ट्रक्चरमध्ये इथं डबल बॉन्ड असता तर हा हायड्रोजन नसता.
आणि या ठिकाणी जो सायलेंटमध्ये एक हायड्रोजन कार्बनला जोडलेला आहे तो आपण दाखवलेला नाही, तो पण नसता, म्हणजे 2 हायड्रोजन वाढलेले आहेत. अशा पद्धतीने ही स्ट्रक्चर कशाचं असेल? आता मी काढलेलं स्ट्रक्चर तर नंबरिंग दिली 1 2 3 4 5. याला जर नंबरिंग दिली तर हे स्ट्रक्चर कशाचं आहे? हे 2 नायट्रोजन आहे, 5 मेंबरिंग. 5 मेंबरिंग म्हणजे OLE, 2 ॲझा म्हणजे डायॲझा म्हणजे डायॲझोल. आणि कोणकोणत्या पोझिशनला? 1 2 डायॲझोल. 1 2 डायॲझोलला आपण काय नेम दिलेले? ते कॉमन नेम दिलेले पायरॅझोल. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते ना. आता कॉमन नेम पायरॅझोल हे सांगितलं होतं तुम्हाला. हे कॉमन नेम कसं लक्षात ठेव ते पण सांगितलं होतं. OLE फॉर 5 मेंबरिंग, पायराचा 1 नायट्रोजन, ॲझाचा 1 नायट्रोजन, असं पायरॅझोल लक्षात ठेव. हे स्ट्रक्चर बेसिकली जे आहे ते पायरॅझोलचं आहे. आता रूल नंबर आपल्याला 6 काय सांगतो? जो पायरॅझोल आहे तुमचा, जे बेसिक स्ट्रक्चर जे आहे, या बेसिक स्ट्रक्चर मी इथं परत लिहू. कशाचं स्ट्रक्चर हे? पायरॅझोल. आणि यामधला बॉन्ड निघून गेलेला आहे. कुठला? नंबर 2 अँड 3 पोझिशनमधला बॉन्ड गेलेला आहे. त्या ठिकाणी बॉन्ड गेल्यामुळे नायट्रोजनला 1 हायड्रोजन आणि या ठिकाणी 3 नंबरच्या कार्बनला सुद्धा 1 हायड्रोजन वाढलेला आहे. पण हे दाखवलेलं नाही, कार्बनचे हायड्रोजन दाखवत नाही. हे बेसिकमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला किंवा इंट्रोडक्शन. मग आता बॉन्ड कुठं राहिला? 4 नंबर आणि 5 मध्ये. सुरुवात बॉन्डची कुठं होते? 4 नंबर. म्हणून याला म्हणायचं 4 पायरॅझोलिन. ही कॉमन नेम आहे. IUPAC नेम याला देताना कसं द्यावं लागेल? IUPAC नेम जे ॲक्च्युली दोन्ही पण IUPAC नेमच आहेत, कॉमन नेम नाही, कारण हे रूल नंबर 4. आता हे कसं येतं आहे पाहू आपण. IUPAC नेम आधी पाहू, मग आपण ह्या रूल्स पाहू. या ठिकाणी हे स्ट्रक्चर कशाचं आहे तुमचं? पायरॅझोल. पायरॅझोलचं आहे. पायरॅझोलमध्ये काय बदल झालेला आहे? हायड्रोजन वाढले. कुठं कुठं वाढले? 2 आणि 3 पोझिशनला. मग याला पाहिजे 2 3 काय वाढलं आहे? हायड्रोजन किती वाढले? 2. 2 3 डायहायड्रो. हे तुमचं जुन्या रूल्सप्रमाणे केमिकल नेम तयार होईल. 2 3 डायहायड्रो पायरॅझोल. पायरॅझोल आहेच, पण पायरॅझोलमध्ये 1 बॉन्ड गेल्यामुळं 2 हायड्रोजन वाढले 2 आणि 3 पोझिशनला, 2 3 डाय. परंतु रूल नंबर 6 प्रमाणे जर आपण पाहिलं तर याला पायरॅझोल आणि बॉन्ड कुठं शिल्लक राहिलेला आहे? 2 आणि 3 मधला गेलेला आहे, म्हणजे कुठं आहे? 4 पायर. आणि नियम काय सांगतो? 1 बॉन्ड गेल्यानंतर याला शेवटी काय लावायचं आहे? LINE. म्हणून हे जे स्ट्रक्चर नाव तयार झालं पायरॅझोलिन. पायरॅझोलपासून आलेलं. 1 बॉन्ड नाही आहे म्हणून LINE पायरॅझोलिन. आणि राहिलेला बॉन्ड जो आहे तो कुठं आहे? कोणत्या पोझिशनला? 4 पोझिशनला. म्हणून हे झालं नाव तुमचं केमिकल नेम पायरॅझोलिन. सेम आता दुसरं स्ट्रक्चर घेतलं आहे आपण. हे सुद्धा पायरॅझोलचं आहे. फक्त फरक काय झालेला आहे? बॉन्ड कुठला गेलेला आहे आपला? 4 आणि 5 मधला बॉन्ड गेलेला आहे बघा. याने 1 2 3 4 5. मग 4 आणि 5 मधला बॉन्ड गेला आहे म्हणजे काय? 4 आणि 5 पोझिशनला 1 1 हायड्रोजन वाढलेला आहे. म्हणजे काय होईल? 4 5 किती हायड्रोजन वाढले? 2 डायहायड्रो. कशाचे? हे स्ट्रक्चर बेसिक कशाचं आहे? हे पायरॅझोलचं आहे. मगाशी सांगितलं 4 5 डायहायड्रो पायरॅझोल. आणि हे तुमच्या रूल नंबर 6 प्रमाणे याला काय म्हणता येईल? याला म्हणता येईल 2 पायरॅझोलिन. कारण 1 पायरॅझोलचा पायरॅझोलिन झाला. काय झाला? LINE का लागलं? कारण 1 बॉन्ड तुमच्या ओरिजिनल पायरॅझोलमध्ये नाही आहे, म्हणून LINE पायरॅझोल. आणि राहिलेला बॉन्ड तुमचा कुठून सुरुवात होते? नंबर 2ची पोझिशन जी आहे 1 आणि 2 इथं हा बॉन्ड सुरू होतो, म्हणून 2 पायरॅझोलिन. म्हणजे आता तुम्ही हे तुमच्या हे बेसिक लक्षात आलं असेल, त्यामुळे तुम्हाला स्ट्रक्चर बाकीचे सुद्धा काढता आले पाहिजेत. आता बॉन्ड जो आहे 2 आणि 3 मधला बॉन्ड एक होता आणि दुसरा बॉन्ड्स होता 4 आणि 5 मधला. हे दोन्ही बॉन्ड गेलेले आणि बॉन्ड आलेले आहे आता पोझिशन नंबर 3 अँड 4मध्ये बॉन्ड आलेला आहे. त्याच्यामुळे हायड्रोजन कुठं कुठं वाढला आहे? 2 आणि 4 पोझिशनला हायड्रोजन 2 आणि 5 पोझिशनला हायड्रोजन वाढलेला आहे. त्यामुळे याला नाव द्यावं लागेल IUPAC नेमनुसार 2 5 डायहायड्रो पायरॅझोल. परंतु रूल नंबर 6 प्रमाणे हे पायरॅझोलचं बेसिक आहे म्हणून पायरॅझोलिन. आणि राहिलेला बॉन्ड कोणत्या पोझिशनला आहे? 3 पोझिशनला आहे, म्हणून याला म्हणायचं 3 पायरॅझोलिन.
आता भाऊ आपण लिडिन जे लागतंय LIDINE लिडिन कधी लागतंय, तर हे जे पायराझोलचं स्ट्रक्चर घेतले दोन्ही बॉन्ड गेले. दोन्ही बॉन्ड गेल्यामुळं तुम्हाला हायड्रोजन कुठं कुठं वाढलेत. एक नंबरला ऑलरेडी पहिलाच हायड्रोजन आहे. हायड्रोजन वाढले 2 3 4 5. 2 3 4 5 म्हणजे हे 4 पोझिशन आहेत. उरलेल्या 4ही पोझिशनला मग नंबरिंग टाकायची गरज नाही. टेट्रा हायड्रोपायराझोल 2 3 4 5 टेट्रा हायड्रोपायराझोल असं होतं. तर द्यायची गरज नाही, कारण नंबर 1ला ऑलरेडी हायड्रोजन होता, त्यामुळे सर्व ठिकाणी हायड्रोजन झालेलं आहे. उरलेले टेट्रा हायड्रोपायराझोल असं म्हणायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी हायड्रोजन जो आहे तुमचा फक्त याच्या हायड्रोजन जो आहे तुमचा फक्त नायट्रोजनला दाखवला आहे, म्हणजे नायट्रोजनचा वाढला नाही. या ठिकाणी प्रत्येक 1 पोझिशनला वाढला आहे, 2 पोझिशनला वाढलेला आहे, 3 पोझिशनला आणि 4 पोझिशनला. कार्बनच्या ठिकाणी आपण दाखवलेले नाहीत हायड्रोजन, ते ऑलरेडी म्हणून 4ही ठिकाणी हायड्रोजन वाढलेले. आता आपण रूल्स जो नंबर 6नुसार काय होतं, हे बेसिक कसे स्ट्रक्चर आहे, पायऱ्याझोल बेसिक स्ट्रक्चर आहे पायऱ्याझोलचं, आणि त्यामुळे याला लागणारे लिडिन म्हणून हे झालं पायऱ्याझोलिडिन. पायऱ्याझोलचं स्ट्रक्चर आहे आणि त्याला लावणारे लिडिन. पायऱ्याझोलिडिन हे स्ट्रक्चर झालेलं आहे तुमचं. अशाच पद्धतीने जे बाकीचे स्ट्रक्चर्स आहेत त्याचे तुम्हाला जर बॉन्ड कमी झाल्यानंतर किंवा एक बॉन्ड किंवा बॉन्ड नसल्यानंतर किंवा त्या ठिकाणी बॉन्डच्या दोन्ही साईड जे कॉर्नर्स आहेत ना त्या ठिकाणी जर हायड्रोजन वाढल्यानंतर त्यांचे नाव आणि कसे तयार होतील, कारण तुम्हाला ह्या रूल नंबर 6 जे आहे त्याचे नावं येऊन परीक्षेला प्रश्न विचारले जातात. जसं ते जे स्ट्रक्चर झाले, जसं पायऱ्याझोलचं आपण पाहिलेलं आहे, इमिडाझोल आहे, त्यानंतर तुमचं स्ट्रक्चर जे आहे आयसोऑक्सॅझोल, थायाझोल, हे जे स्ट्रक्चर झालेले आहेत यांचे तुम्हाला अशा पद्धतीने रूल नंबर 6नुसार याची भरपूर प्रॅक्टिस करा. यातलं कोणतंही एक परीक्षेला येतं, परत तुम्ही जम्बलिंग करता. आता परत आपण एक थोडंसं फास्टमध्ये प्रॅक्टिसमध्ये घेऊ की इमिडाझोलचं पहिलं घेतलेलं आहे. इमिडाझोल जो आहे हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. इमिडाझोल म्हणजे 1,3 डायाझोल, बरोबर. 1,3 डायाझोल म्हणजे इमिडाझोल, आणि याचा जो बॉन्ड आहे या ठिकाणी 2 आणि 3मध्ये बॉन्ड गेलेला आहे, आणि त्या ठिकाणी 2 आणि 3 पोझिशनला हायड्रोजन वाढलेले आहेत, आणि त्यामुळे याला म्हटलं जातं 2,3 डायहायड्रो इमिडाझोल. आणि रूल्स नंबर 6नुसार तुम्हाला या ठिकाणी जो राहिलेला बॉन्ड आहे 4 पोझिशन स्टार्टिंगपासून राहिलेला आहे, म्हणून तो त्याला म्हणायचं 4, आणि एकच बॉन्ड आहे म्हणून इमिडाझोलचं झालं इमिडाझोलिन. हे तुमचं 4 इमिडाझोलिन असं स्ट्रक्चर होईल. पुढचं जे आहे आता त्या पद्धतीने स्ट्रक्चर जे आहे तुमचं 2 इमिडाझोलिन. बॉन्ड जो आहे तुमचा या ठिकाणचा बॉन्ड गेलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी 4 आणि 5 पोझिशनचे हायड्रोजन वाढलेले आहे, म्हणून ह्याला 4,5 डायहायड्रो इमिडाझोल म्हणतात. परंतु रूल नंबर 6नुसार जर याला नाव द्यायचं असेल तर याला 2 इमिडाझोलिन, कारण 2 पोझिशन जो राहिलेला बॉन्ड आहे हा 2 पोझिशनपासून सुरू होणार आहे, म्हणून दुसरं जे केमिकल रूल नंबर 6नुसार याचं केमिकल नेम आहे 2 इमिडाझोलिन. आणि परीक्षेला तुम्हाला हेच विचारलं जातं 4 इमिडाझोलिन, 2 इमिडाझोलिन, 3 इमिडाझोलिन. तर 3 इमिडाझोलिन कसा येणार आहे, तुमचा बॉन्ड कुठं असणार आहे, आता मगाशी आपण पाहिलं होतं बॉन्ड हा वरती असणार आहे. 3 पोझिशन जे आहे त्या ठिकाणी तुमचा बॉन्ड येणार आहे, त्या ठिकाणी तो बॉन्ड जो आहे त्यामुळे याला म्हणायचं 3 इमिडाझोलिन. एकच बॉन्ड आहे म्हणून इमिडाझोलिन 3 मिळेल. आणि जे जुन्या नियमानुसार जे आहे त्यामुळे इथला बॉन्ड तुमचा जो हायड्रोजन आहे हा कुठला गेलेला आहे, 2 पोझिशन आणि 4 पोझिशनला हायड्रोजन वाढलेला आहे, आणि त्यामुळं त्याने 2,5 डायहायड्रो इमिडाझोल, म्हणजे याला नावं जम्बलिंग करायचे ना. बरेच जण विद्यार्थी काय करतात 2,5 डायहायड्रो इमिडाझोलिन, नाही, जुन्या नियमानुसार त्याला नाव द्यायचं असेल तर 2,5 ज्या ठिकाणी हायड्रोजन वाढला आहे ते तुम्हाला 2,5 डायहायड्रो द्यावं लागेल. आणि रूल नंबर 6नुसार द्यायचं असेल तर हायड्रोजनचा उल्लेख नाही, तुमचा बॉन्ड कमी झालेला आहे, एकच बॉन्ड आहे म्हणून याला एनी लागलेला आहे, आणि कुठला शिल्लक राहिलेला बॉन्ड कुठून सुरुवात होतो म्हणून 3 इमिडाझोलिन. इथं जम्बलिंग करायची, इथं विद्यार्थी बरेच जम्बलिंग करतात. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तुम्हाला जो मोकळा वेळ असतो त्यावेळेस ही प्रॅक्टिस जर केली. पुढचं जे आहे आपण इमिडाझोलचे सगळे बॉन्ड गेलेले आहेत, म्हणजे कोणकोणत्या पोझिशनला हायड्रोजन वाढलेला आहे हे तर पाहत होतं आपण. 2 पोझिशनला वाढला आहे, 3 पोझिशनला वाढला आहे, 4 आणि 5 म्हणजे हायड्रो इमिडाझोल.
आणि रूल नंबर 6नुसार एकही बॉन्ड नाही म्हणून त्याला लिडिन LIDINE म्हणजे इमिडॅझोलिडिन. आता इथं काय नंबरिंग 2 इमिडॅझोल 1 इमिडॅझोल येणार आहे का नाही, कारण विषयच नाही, बॉन्ड नाही आहे. आणि इमिडॅझोलिन एकच स्ट्रक्चर असं आहे, इमिडॅझोलिडिन हे स्ट्रक्चर इमिडॅझोलचं आहे, बेसिक आहे. दोन्ही बॉन्ड गेलेले आहेत. प्रत्येक कॉर्नरला 2, 3, 4, 5 या पोझिशनला तुमचा हायड्रोजन वाढलेला आहे, त्याला म्हणायचं इमिडॅझोलिडिन. अशाच पद्धतीने तुम्ही पुढचे स्ट्रक्चर प्रॅक्टिस करायचे. आयसो ऑक्सॅझोलिन. आयसो ऑक्सॅझोल सगळ्याला माहिती आहे. आयसो म्हणजे शेजारी, जवळजवळचं जे शेजारच्या पोझिशनला येणार आहे, म्हणजे 1 and 2. पण कोण कोण येत आहे? ऑक्सा, ऑक्सिजन आणि ऑक्सा, AZ फॉर ॲझा. आयसो ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन, हे झालं आयसो ऑक्सिजन. आणि आयसो ऑक्सिजन जे स्ट्रक्चर घेतलेलं आहे, या ठिकाणी जो बॉन्ड एक गेलेला आहे तो म्हणजे 4 आणि 5 पोझिशनचा, आणि राहिलेला बॉन्ड आहे तो 2 पासून सुरू होतं म्हणून 2 आयसो ऑक्सॅझोलिन. आणि दुसऱ्या नियमानुसार IUPAC नियमानुसार हायड्रोजन कुठं वाढलेत? 4, 5ला म्हणून 4, 5 डायहायड्रो आयसोऑक्सिजन. असेच तुम्हाला स्ट्रक्चर जे आहेत ते करावं लागतील. 4 आयसो ऑक्सॅझोलिन जो बॉन्ड आहे तुमचा 4 आणि 5 पोझिशनमध्ये म्हणून 4 आयसो ऑक्सॅझोलिन, आणि IUPAC नियमानुसार त्याला नाव आहे 2, 3 डायहायड्रो आयसोऑक्सॅझोल. हे झालं 4 आयसो. आता मी जास्त रिपीट्स करत नाही आहे, तुम्ही प्रॅक्टिस करायची भरपूर. नंतर तुमचा इथं 3 आयसो ऑक्सॅझोलिन म्हणजे त्याचा IUPAC नेम 2, 5 डायहायड्रो आयसोऑक्सॅझोल, आणि त्याचं रूल नंबर 6नुसार नाव आहे 3 आयसो ऑक्सॅझोलिन. एकही बॉन्ड नसेल आयसो ऑक्सॅझोल तर त्याला काय म्हणतात? आयसो ऑक्सॅझोलिडिन. आयसो ऑक्सॅझोलिडिन. तर याला टेट्राहायड्रो ऑक्सॅझोलसुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने हे आयसो ऑक्सॅझोलचं झाले. आता ऑक्सॅझोलचं सेम करा. 4 ऑक्सॅझोलमध्ये आणि आयसो ऑक्सॅझोलमध्ये काय फरक आहे? आयसो ऑक्सॅझोलमध्ये ऑक्सा 1 पोझिशनला अँड ॲझा 2 पोझिशनला असतो, म्हणजे 1, 2 ऑक्सॅझोल म्हणजेच आयसो ऑक्सॅझोल. परंतु 1 and 3 पोझिशनला जर ऑक्सा 1 पोझिशनला ॲझा 3 पोझिशनला म्हणजे 1, 3 ऑक्सॅझोल म्हणजेच त्याला ऑक्सॅझोल म्हटलं जातं फक्त. तर ते ऑक्सॅझोलचं जे स्ट्रक्चर आहे इथं काढलेलं आहे, आणि याचंच आपल्याला रूल नंबर 6नुसार हे आलं 4 ऑक्सॅझोलिनचं स्ट्रक्चर, जे 2, 3 डायहायड्रो ऑक्सॅझोल आहे. नंतर हे तुमचं झालं 2 ऑक्सॅझोलिनचं स्ट्रक्चर म्हणजे 4, 5 डायहायड्रो ऑक्सॅझोल. आता हे मी फास्ट घेतो आहे. आणि हे झालं तुमचं 3 ऑक्सॅझोलिनचं स्ट्रक्चर, ज्याला म्हणतो आपण 2, 5 डायहायड्रो ऑक्सॅझोल. हे तुम्ही प्रॅक्टिस करा सर्व. त्यानंतर आपण एकही बॉन्ड नाही आहे म्हणजे चारही ठिकाणी हायड्रोजन वाढलेला आहे, त्याला टेट्राहायड्रो ऑक्सॅझोल. रूल नंबर 6नुसार त्याला ऑक्सॅझोलिडिन म्हटलं जातं. याच्या हे जे सगळे आहे तुम्ही म्हणता ना एवढे करायचे, हे प्रॅक्टिसने होतात, आणि याच्यातलं परीक्षेला कोणतंही विचारतात, फिक्स नाही असं हेच विचारतील. त्यामुळे हे सगळे आले पाहिजेत आणि रूल्स तुमचा चांगला होऊन जाईल. थायाझोलचं घेतलेलं आहे. थायाझोल सगळ्यांना माहिती आहे, पण थायाझोल म्हणजे काय? 1 पोझिशनला थाया आणि 3 पोझिशनला ॲझा म्हणजे थायाझोल. हे जे थायाझोल आहे हे थायाझोलची स्ट्रक्चर आपण पाहू. पहिलं स्ट्रक्चर आहे 4 थायाझोलिन म्हणजे तुमचा जो बॉन्ड गेलेला आहे 2, 3 मधला बॉन्ड गेला आहे म्हणून 2, 3 डायहायड्रो थायाझोल, आणि त्याचा रूल नंबर 6नुसार 4 थायाझोलिन. दुसरं जे आहे 2 थायाझोलिन. हे पहा या ठिकाणी 2 नंबरपासून बॉन्ड सुरू झालेला आहे. हे हायड्रोजन गेलेला आहे 4, 5 मधला हायड्रोजन वाढलेला आहे 4, 5 डायहायड्रो थायाझोल म्हणजेच रूल नंबर 6नुसार 2 थायाझोलिन. आणि नंतर तुमचा पुढचा आलेला आहे तो म्हणजे 3 थायाझोलिन, म्हणजे या ठिकाणी वरती बॉन्ड आहे तो 3 थायाझोलिन. एकही बॉन्ड नसेल, चारही ठिकाणी जर तुमचा हायड्रोजन वाढलेला असेल तर त्याला टेट्राहायड्रो थायाझोल. रूल नंबर 6नुसार थायाझोलिडिन. हे चुकायचं नाही. तसंच आयसोथायाझोलिडिन, आयसोथायाझोलिन किंवा आयसोथायाझोलपासून येणारे स्ट्रक्चर म्हणजे या ठिकाणी बॉन्ड गेलेला आहे बघा 4 आणि 5 मधला, मग हे 2 आयसोथायाझोलिन. आयसोथायाझोल आणि थायाझोलमध्ये फरक काय? आयसोथायाझोल म्हणजे नायट्रोजन 2 पोझिशनला, आणि नुसतं थायाझोल आहे त्याचा नायट्रोजन 3 पोझिशनला. 1, 2 थायाझोल म्हणजेच आयसोथायाझोल, आणि 1, 3 थायाझोल म्हणजे फक्त थायाझोल. तर हे 2 थायाझोलिन, नंतर 3 आयसोथायाझोलिन. नंतर तुमचं सर्वात शेवटी येतं ते म्हणजे आयसोथायाझोलिडिन. तुम्ही आयसोथायाझोलिडिन म्हणजे टेट्राहायड्रो थायाझोल हे स्ट्रक्चर तुम्ही काढा.
हे सर्वची प्रॅक्टिस करा. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त 5 मेंबर रिंगचे आपण बेसिक स्ट्रक्चर पाहिलेले. हे जर 5 मेंबर रिंगचे स्ट्रक्चर बेसिक तुम्ही जर याची भरपूर प्रॅक्टिस केली आणि हे जर तुम्ही घरी काढले तर तुमचे येणारे स्ट्रक्चर जे आहेत PC2 चॅप्टरमध्ये वेगवेगळे ड्रग्सचे त्याच्यामध्ये 5 मेंबरचे जे स्ट्रक्चर हेट्रो सायक्लिक कंपाऊंड्स येतील ते तुम्हाला अडचण करणार नाहीत. याच्यामध्ये 6 मेंबरचे घेतले नाही. 6 मेंबरसाठी माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये तुम्ही 6 मेंबरचे पहा आणि हे सर्व गोष्टी तुम्ही याचा भरपूर प्रॅक्टिस करा आणि त्यावेळेस तुम्हाला हे येणारे समजून घेऊन. हा व्हिडिओ नाही समजला तर पुन्हा एकदा पहा आणि ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.